इराणच्या शिष्टमंडळाच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तानसमोर 4 अटी. होर्मुझवरील नियंत्रणासह संपत्ती परत करण्याची इराणची मागणी. अटी मान्य न झाल्यास परत जाणार इराणचा इशारा. इराणच्या अटी मान्य करणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान. इराण हा कंगाल देश असल्याची टीका. भारताकडून इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासाने ट्विट करत मानले भारताचे आभार. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवारांचा लेख. शरद पवार धर्म मानत नाही, त्यांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही. पवारांचा लेख अत्यंत चुकीचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. तुषार भोसलेंची मौलाना उल्लेख करत पवारांवर टीका. तर संतांच्या विचारांच्या वारकरी संप्रदायावर घाला घालण्याचा प्रकार सुरू. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून बचावलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगच्या जागेत उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरातील प्रकार. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरमध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही त्रुटी. शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. रोहित पवारांची टीका. तर पायलटला हेलिपॅड सापडला नाही. अपघात वगैरे काही नाही. भुजबळांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इसमाच्या एसआयटीकडील तक्रारीने खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल. जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भोंदू खरातला नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. रोहित पवारांकडून संशय व्यक्त. भोंदू खरातच्या फोनमध्ये शिजुका नॉडी नावाचे असंख्य कॉल्स अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकली. अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त. इथून बाहेर पडेल असं वाटत नाही. माझं मरण इथेच आहे. एसआयटी चौकशीत अत्याचारी भोंदू खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीच्या गुन्ह्याचीही कबुली. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. ईडीकडून भोंदू खरातची 3 खाती सील. फरार कल्पना खरातचेही एक बँक खातं ईडीकडून सील. बँक खात्यातील 3 वर्षापासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नांदेडसह परभणी आणि हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के. 4.7 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांचं पडीक जमिनीच्या मागण्यांसाठी 8 तासांपासून आंदोलन सुरू. न्याय मिळेपर्यंत हटणार नाही. शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा.